नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA त्यानंतर BE या सर्व डिग्रीचे कोर्सेस जे आहेत, त्या डिग्री कोर्सेसचे रिझल्ट आता लागलेले आहेत. आता काही विद्यार्थ्यांना PGला अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायचे आहे. MA, MCOM, MSc, ME अशा वेगवेगळ्या ब्रांचला आता ॲडमिशन घ्यायचे आहे. त्या संदर्भामधलं ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे, कॅप अर्थात सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे PG ॲडमिशनच्या बाबतीतली ही कॅप जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस आता त्या प्रोसेसचं ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवण्यास विद्यापीठाने आता सुरुवात केलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी आता करण्याचे दिनांक 22 डिसेंबर पासून सुरुवात झालेली आहे. अर्थात कालपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्याची सुविधा आता उपलब्ध झालेली आहे. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाळासाहेब काकडे, राज बॉटनी या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विनंती करेल, जर राज बॉटनी हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं, कारण नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहण्यास मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ PG ॲडमिशन संदर्भातला आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडमिशनची जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर नेमकी कशी आहे आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर ही प्रोसिजर नेमकी सुरुवात कुठून करायची आहे, त्या संदर्भामधला हा व्हिडिओ मी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाची वेबसाईट लक्षात घ्या, bamu.ac.in अर्थात तुम्ही www.bamu.ac.in असं सुद्धा ॲड्रेस बारमध्ये टाईप करू शकता. त्यामध्ये टाईप केल्यानंतर बघा, या ठिकाणी विद्यापीठाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, बामू डिजिटल युनिव्हर्सिटी ती वेबसाईट ती वेगळी, ही जी आहे ही ऑफिशियल वेबसाईट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची. या वेबसाईटवर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही टास्क बार दिसतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PG ॲडमिशन. अनेक टास्क बार या ठिकाणी आहे. PhD ॲडमिशन आहे, MPhil ॲडमिशन आहे. PG ॲडमिशन जे अर्थात तुमचं जे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भातलं जेवढ्या काही सूचना आहेत, तर या विंडोमध्ये आपल्याला ते पाहाव्यास मिळणार आहे, वाचाव्यास मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PG ॲडमिशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे कालपासून सुरुवात झालेली आहे. तर याचा आपण सर्वात प्रथम त्याचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आपण पाहूयात, त्यानंतर नोटिफिकेशन वाचूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकं PG ॲडमिशन कसं करायचं या संदर्भामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तसाच पुढचे व्हिडिओ असे दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ हे स्किप न करता पूर्ण 1 ना 1 सेकंद हा व्हिडिओ तुम्ही पाहावा. तर टेंटेटिव्ह शेड्यूल म्हणजे तात्पुरतं जे काही शेड्यूल आहे, ते शेड्यूल आपण आता त्याचं अवलोकन करूया. ते शेड्यूल आपण वाचूयात, त्याचा अभ्यास करूया. तर PG ॲडमिशनच्या संदर्भामधलं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे मी आपणास सांगितलेलं आहे, ते कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचं जे टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे, ते शेड्यूल आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे BSc, BCom, BA सगळे रिझल्ट आता लागलेले, काही रिझल्ट लागले नसेल तर ते लवकरात लवकर लागतील अशी आपण अपेक्षा करूयात. या ठिकाणी थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे डाउनलोडला थोडासा अवधी लागत आहे. तर जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे या ॲडमिशन संदर्भातला, रजिस्ट्रेशन संदर्भातला, तर यात तुम्ही पाहू शकता ॲडमिशन नोटिफिकेशन 21/12/2020 ला हा टेंटेटिव्ह शेड्यूल विद्यापीठाच्या वेबसाईटवर पडलेला आहे. Applications are invited for admission to postgraduate courses 2 years conducted by डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. त्यानंतर प्रोसेसिंग फी जी आहे, जनरल कॅटेगरीसाठी ₹200 आहे आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी ₹100 आहे आणि ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन ही फीस पेमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट जे आहेत, खुला प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासाठी ₹200 आहे व जे रिझर्व्ह कॅटेगरी जी आहे, आरक्षित कॅटेगरीतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती ₹100 राहणार आहे. तर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑन वेबसाईट, विद्यापीठाच्या वेबसाईटवरच तुम्हाला हे जे तुम्हाला आता सांगितलंय bamu.ac.in कालपासून याची सुरुवात झालेली आहे. तरी 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. तर हे भरल्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विद्यापीठाच्या वेबसाईटवर लागणार आहे. ही 2 जानेवारीला लागणार आहे. ऑनलाईन सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी. जर तुम्हाला वाटलं, जर काही तक्रारी तुम्हाला द्यायच्या असतील, समजा ही लिस्ट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा विद्यार्थी
याला कमी मार्क असून याचा नंबर माझ्या वर गेलेला आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. ग्रीव्हन्स म्हणजे तक्रार. तर ती 2 जानेवारी ते 4 जानेवारीपर्यंत तुम्हाला तक्रार ईमेलने द्यायची. जो मेल आयडी दिलेला आहे यावर तुम्हाला मेल करायचा आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट ऑन वेबसाईट, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट लागणार. तुमच्या तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारी सॉल्व्ह केल्यानंतर 6 जानेवारीला मेरिट लिस्ट लागणार, 6 जानेवारी 2021 ला. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर ऍडमिशन राऊंड फर्स्ट. ऍडमिशन राऊंड फर्स्ट साठी जे ऍडमिशन आहे ऑनलाईन सबमिशन फॉर्म, त्याचा दिनांक आहे 6 जानेवारी ते 9 जानेवारी पर्यंत. तुम्हाला पहिल्या राऊंडची जे काही तुमची लिस्ट लागेल तर तुम्हाला तेव्हा ऍडमिशन घेऊन टाकायचं आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ सीट्स ऑन वेबसाईट. सीट्सचे अलॉटमेंट होणार आहे वेबसाईटवर तुम्हाला पाहावं लागणार आहे ते 11 जानेवारीला. त्यानंतर इश्यू ऑफ अलॉटमेंट लेटर इन लॉग इन आयडी ऑफ स्टुडंट अँड लॉग इन आयडी ऑफ अलॉटेड डिपार्टमेंट किंवा कंडक्टेड कॉलेजेस. तुम्हाला अलॉटमेंट लेटर देण्यात येणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना. त्यामध्ये तुमचा आयडी सुद्धा तुम्हाला देण्यात येणार, तो सुद्धा 11 तारखेला देण्यात येणार, 11 जानेवारी 2021 ला. रिपोर्टिंग टू द डिपार्टमेंट, ज्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ इच्छित आहात, आणि कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन ऍज पर अलोकेशन इन राऊंड फर्स्ट. राऊंड फर्स्ट साठी तुमचा रिपोर्टिंग ची जी डेट आहे, तुमचं ऍडमिशन आता समजा तुम्हाला विद्यापीठात कुठल्या डिपार्टमेंटला घ्यायचं, समजा बॉटनी डिपार्टमेंटला घ्यायचं असेल तर त्या डिपार्टमेंटला प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशनचं कन्फर्मेशन करायचं आहे राऊंड फर्स्ट. तर त्याचे दिनांक आहे 11 जानेवारी ते 14 जानेवारी पर्यंत तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन जो पहिल्या राऊंडचा जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. डिस्प्ले ऑफ वॅकन्सी पोझिशन ऑफ राऊंड फर्स्ट, म्हणजे राऊंड फर्स्ट मध्ये जेवढं काय समजा आपण गृहीत धरूया 50 विद्यार्थ्यांचे एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटला सीट अलॉटमेंट होत्या, त्यापैकी समजा 40च विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं, तर उरलेल्या जे 10 वॅकन्सी आहेत त्या 10 वॅकन्सी पोझिशन राऊंड फर्स्टची ती 15 जानेवारी तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर ऍडमिशन राऊंड सेकंड 15 जानेवारी ते 17 जानेवारीला पाहायला मिळेल. त्यानंतर ह्या सगळ्या प्रोसिजर ज्या वरच्या प्रमाणेच आहेत, यामध्ये जास्त सांगण्यामध्ये वेळ न दवडता मी डायरेक्ट खालच्या याच्यावर येतो. खालच्या सिरियल नंबर येतो. डिस्प्ले ऑफ वॅकन्सी पोझिशन राऊंड सेकंडच्या झाल्या. ऍडमिशन राऊंड थर्ड बाय काउन्सिलिंग युनिव्हर्सिटी ऑडिटोरियम. राऊंड थर्डच्या सुद्धा युनिव्हर्सिटीच्या ऑडिटोरियम मध्ये तुम्हाला तुमची काउन्सिलिंग होऊन तुमचं ऍडमिशन तुम्हाला तिथे घ्यावं लागणार आहे. नंतर कमिन्समेंट ऑफ क्लासेस, तुमचे ऍक्च्युअल जे क्लास आहेत डिपार्टमेंटचे ते सुरुवात होतील 18 जानेवारी 2021 ला. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ इन्फॉर्मेशन, जे ब्राउचर जे आहे ते इन्फॉर्मेशन ब्राउचर तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते देण्यात येईल, किंवा त्याची हार्ड कॉपी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येईल, किंवा विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा ती आहे. त्यानंतर फॉर डिटेल्स ऑफ पार्टिसिपेटेड डिपार्टमेंट ऑफ कंडक्टेड कॉलेज सब्जेक्ट सीट्स एलिजिबिलिटी लिस्ट फॅसिलिटेशन सेंटर फीस, हे सगळं जे काय आहे हे तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे. तर द अपडेटेड डिटेल्स ऑफ ऍडमिशन प्रोसेस विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी टाइम टू टाइम. म्हणजे तुम्हाला विद्यापीठाची bamboo.ac.in ही वेबसाईट तुम्हाला फ्रिक्वेंटली व्हिजिट करावी लागणार आहे. तर हे एक जनरल आहे की नेमकी टेंटेटिव्ह शेड्यूल कसा असणार आहे पुढचा, प्रत्येक राऊंडचा ऍडमिशन कधी आहे, राऊंड फर्स्ट सेकंड थर्ड, क्लासेस कधी सुरू होतील, या संदर्भातला हा टेंटेटिव्ह शेड्यूल आपण पाहिला. आता सगळ्यात महत्वाचं आहे ते नोटिफिकेशन आपण पाहूया. नोटिफिकेशन आपण आता अवलोकन करूया, त्याचा अभ्यास करूया. तर या नोटिफिकेशन मध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या संदर्भामधले याची गाईडलाईन्स आहेत, मार्गदर्शक तत्वे आहेत. इन्फॉर्मेशन ब्राउचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष 2020-21. तुम्ही इथं पाहू शकता ऍडमिशन फॉर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोसेस सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप, त्याचा शॉर्ट फॉर्म कॅप. आता यानंतर तुम्ही लक्षात ठेवा कॅपचं लॉंग फॉर्म असणार आहे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ही शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीचे मान्य कुलगुरू महोदयांचं या ठिकाणी त्यांची प्रस्तावना. तर त्याचं आपल्याला डिटेल पाहण्याची गरज नाही. तर जे महत्वाचं मुद्दे या ब्रॉचर मध्ये मला वाटतात जे तुमच्या उपयोगामध्ये येतील ते मी तुम्हाला आता या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. व्हेरियस कोर्सेस इन द फॅकल्टी ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी ह्युमॅनिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट इंटरडिसिप्लिनरी स्टडीज ऑफर्ड बाय द युनिव्हर्सिटी फॉर द अकॅडमिक इयर 2020 अँड 2021. जे काही कोर्सेस आहे विद्यापीठाचे ते आपल्याला अनेक्षर फर्स्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक्षर फर्स्ट हे डॉक्युमेंटचं सगळ्यात शेवटचं असतं अनेक्षर फर्स्ट.
तर बघा, एलिजिबिलिटी कंडिशन म्हणजे पात्रता. एखाद्या कोर्सला आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल पीजीला, त्याची पात्रता काय आहे? सगळे मास्टर ऑफ सायन्स कोर्स हे 2 वर्षाचे आहेत. फिजिक्स, झुलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. त्याला बीएससी ला त्याचा कुठला एक सब्जेक्ट पाहिजे. समजा एमएससी फिजिक्स करायचं असेल तर बीएससी ला फिजिक्स विषय असणे आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या एलिजिबिलिटी आहेत. त्यानंतर बॉटनी एमएससी बॉटनी जर करायचं असेल तर तुमच्या बीएससी लेवलला म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स या डिग्री लेवलला बॉटनी हा एक सब्जेक्ट असावा. तर यामध्ये डिटेल असं सांगण्यासारखं काही नाहीये. तर हा जो पॅरा आहे हा पॅरा मी थोडा स्किप करतो, कारण आणि हे जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे. तर याची जी एलिजिबिलिटी आहे म्हणजे पात्रता कोणकोणती आहे, सगळ्या कोर्सेसची सर्व एकदा तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला समजा कॉमर्सच्या एमकॉम ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याची एलिजिबिलिटी काय काय आहे, ही एलिजिबिलिटी या ठिकाणी दिलेली आहे. तर बहुतेक एलिजिबिलिटी मध्ये असं सांगितलेलं आहे की तुमच्या डिग्री लेवलला तो एक सब्जेक्ट असावा जेणेकरून तुम्हाला त्याच सब्जेक्ट मध्ये पीजी करता येईल. त्यानंतर आर्ट फॅकल्टीचे काही सब्जेक्ट आहेत, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, भरपूर असे सब्जेक्ट आहेत. विद्यापीठ म्हटल्यानंतर अनेक डिपार्टमेंट विद्यापीठामध्ये आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही पीजी कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, MFA, MFA, त्यानंतर रेग्युलर अप्लाइड आर्ट, रेग्युलर पेंटिंग, रेग्युलर बाय रिसर्च, असे भरपूर इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट आहेत. म्युझिक आहे, मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिग्री करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बघा, कॅन्डिडेटच्या टाईप. त्याच्या आधी बघूयात रोल ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटी. म्हणजे तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहेत त्यांना कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणलेलं आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल बी ऑथॉरिटी फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस अँड शॅल डायरेक्ट द स्टुडंट ॲज पर देअर अलॉटमेंट थ्रू कॅप टू ऑल इन्स्टिट्यूशन दॅट इज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कंडक्टेड कॉलेजेस. म्हणजे विद्यापीठाने काही असे कॉम्पिटंट ऑथॉरिटी नेमलेली आहेत, असे अधिकारी नेमलेले आहेत जे तुम्हाला वेळोवेळी या ऍडमिशन रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात शेवटी या ब्राउचर मध्ये त्याचे नंबर सुद्धा दिले आहेत, कोणकोणते कॉम्पिटंट ऑथॉरिटी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. एनी स्टुडंट arrived by the decision of the competent authority may submit his grievance to the vice chancellor. म्हणजे विद्यार्थ्यांना वाटलं की मला तक्रार करायची आहे कुठल्या ऍडमिशनच्या संदर्भामध्ये, तर डायरेक्ट व्हाईस चान्सलरला ते पत्र लिहू शकतात. कॅन्डिडेट कॅन क्लेम आयदर HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी, OHU अदर होम युनिव्हर्सिटी अँड OS अदर स्टेट टाईप कॅन्डिडेट. आता यांच्यासाठी काय काय रूल आहेत पहा. टाईप HU कॅन्डिडेट, HU म्हणजे होम युनिव्हर्सिटी. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत जेवढे काही कॉलेज आहेत त्या कॉलेज मधले जे विद्यार्थी, त्यांना जर समजा कुठल्या पीजी कोर्सला ऍडमिशन घ्यायचे असेल तर ते कॅन्डिडेट झाले HU कॅन्डिडेट. त्यांना म्हणायचे HU कॅन्डिडेट. The candidate who have passed the bachelor examination of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad are eligible to admission to the postgraduate semester first course in subject offered by their examination. बघा, HU कॅन्डिडेट जे आहेत, होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट, त्यांच्यासाठी 80% जागा आहेत. त्यानंतर अदर दॅन होम युनिव्हर्सिटी जे असणार आहे, समजा या विद्यापीठाअंतर्गत समजा नांदेड युनिव्हर्सिटी असेल, अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत जे कॉलेज आहे, त्या कॉलेज अंतर्गतले जे विद्यार्थी त्यांना जर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अंतर्गत ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची कॅटेगरी काय झाली, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट झाली. तर अशा कॅन्डिडेटसाठी विद्यापीठाच्या कुठल्याही डिपार्टमेंटला 10% सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर अदर स्टेट, महाराष्ट्र स्टेट व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांना, बाहेरच्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना जर विद्यापीठामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांना 10% सीट अवेलेबल आहेत. त्यानंतर सँक्शन इनटेक अँड सुपर एन्युमरेटेड स्टेट्स फॉर व्हेरियस पीजी कोर्सेस. जे काही पीजी कोर्सेस असणार आहेत त्या पीजी कोर्सेसचे जे काही सीट्स आहेत ते आपल्याला अनेक सेकंड मध्ये पाहायला मिळणार आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर बघा, ओव्हर अँड अबाउट सुपर एन्युमरेटेड सीट्स याची तेवढी काही आवश्यकता नाही आपणास. असे भरपूर असं डिटेल असं मार्गदर्शक तत्व विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. हे विद्यापीठाचं ब्राउचर, त्याचा आपण स्टडी करत आहोत. तर या प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांच्या सीट्स प्रत्येक डिपार्टमेंटला कशा कशा अवेलेबल आहेत त्यांचं पर्सेंटेज या ठिकाणी दिलेलं आहे. सो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याचं डिटेल असं डिस्क्रिप्शन देणार आहे. पण जे काही मुद्दे मला असं वाटतं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते,
तर असे मुद्देच या ठिकाणी मी चर्चेला घेत आहे. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया are as per point number 3, and if at any stage student found not having eligibility, his her admission will be cancelled. आता पॉइंट नंबर 3 मध्ये जे आपण वाचलं होतं त्या पॉइंट नंबर 3 मधले ते एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे समजा तुम्हाला कुठल्या पीजी कोर्सला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, त्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, त्यासाठी असलेले एलिजिबिलिटी म्हणजे तुमची पात्रता. ऍडमिशन शेड्यूल जे आहे, the schedule will be available and submission of admission forms will be notified in the newspaper and website of the university. पेपर मध्ये सुद्धा येणार आहे आणि वेबसाईट वर सुद्धा राहणार आहे. सबमिशन कधी करायचं, तुम्हाला तुमच्या ऍडमिशनचे जे फॉर्म भरलेले आहेत त्याचं सबमिशन कधी करायचं त्या संदर्भामधलं नोटिफिकेशन एक पेपर मध्ये सुद्धा येणार आहे आणि विद्यापीठाच्या वेबसाईट वर सुद्धा राहणार आहे. The students interested in applying for more than one post graduate degree, समजा तुम्हाला MSc ला बॉटनी मध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, केमिस्ट्रीला करायचं आहे किंवा अन्य कुठल्या झुलॉजी विषयाला करायचं असेल, आर्ट फॅकल्टीमध्ये सोशिओलॉजी म्हणा, पॉलिटिकल सायन्स, म्हणजे एकाच टायमाला तुम्ही वेगवेगळ्या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकता. पण ऍडमिशन कुठल्याही एकाच कोर्सला तुम्ही करू शकता. रजिस्ट्रेशन समजा MSc बॉटनीला जर तुमचा नंबर जर नाही लागला नंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तर तुमचं ते वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन करत असताना कुठल्याही एकाच विषयाला रजिस्ट्रेशन करू नका. BSc लेवलला तुमचे जेवढे काही ऑप्शनल सब्जेक्ट होते, BSc असेल, BCom असेल, BA असेल, BE असेल, जेवढे काही तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट होते त्या सगळ्या ऑप्शनल सब्जेक्टला तुम्ही रजिस्ट्रेशन करा. पण कॅन्डिडेट मस्ट फिल सेपरेट ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ईच फॅकल्टी विथ सेपरेट प्रोसेसिंग फीस ॲज ऍप्लिकेबल. लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस नवीन तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन फॉर्म करत असता प्रत्येक विषयाला त्या सगळ्यांसाठी तुम्हाला सेपरेट ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आणि सेपरेट ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फीस भरायची आहे. त्यानंतर मेरिट लिस्ट कशी लागणार आहे? असाइनमेंट ऑफ मेरिट नंबर. ऑल द एलिजिबल कॅन्डिडेट हू हॅव सबमिटेड ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म on or before the last date specified for the admission of application form for admission through CAP shall be assigned a merit number. म्हणजे दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म जर जमा केला तर तुमच्या मेरिट नुसार, तुमच्या मार्क नुसार तुमची ही मेरिट लिस्ट लागणार आहे. द मेरिट लिस्ट शॅल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ऍग्रीगेट स्कोर और मार्क्स ऑब्टेन ॲट UG लेवल अँड स्पेसिफिक एलिजिबिलिटी ॲज पर द रिलेव्हंट डायरेक्शन ऑर्डिनन्स गव्हर्निंग द कोर्सेस. तुमचे जे काही BSc म्हणा किंवा डिग्री लेवलला जेवढे काही मार्क आलेले आहेत त्या ऍग्रीगेट मार्क नुसार ही मेरिट लिस्ट लागणार आहे. तर लक्षात घ्या, यावर्षी काही एंट्रन्स जी एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झामचं तर आणखी काही नोटिफिकेशन आलेलं नाही. दरवेळेस काय होतं, एंट्रन्स एक्झाम जी असते PG साठीची, त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये पडणारे एकूण मार्कच्या 50% मार्क व तुमच्या डिग्री कोर्सला पडलेल्या एकूण मार्कच्या 50% मार्क असे 100% मार्क मिळून तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येत होती. पण यावर्षी असं दिसतंय की फक्त तुमच्या डिग्री कोर्सचे जे काही ऍग्रीगेट स्कोर आहेत, ऍग्रीगेट मार्क आहेत, त्यांच्या बेसिसवर तुमची मेरिट लिस्ट लागण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग मार्क्स ऍट क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉर डिसाइडिंग एलिजिबिलिटी. बघा, तुमची जे काही कसं राहणार आहे, अगोदर समजा 2 कॅन्डिडेट आहेत, X आणि Y असे कॅन्डिडेट आहेत, त्यांचे समजा डिग्री लेवलचे जे मार्क आहे, डिग्री लेवल कोर्सचे जे मार्क आहेत ते जर समजा सारखे आले तर काय बघणार, त्यांना 10वीला किती पर्सेंट पडले होते. समजा X ला जास्त असेल तर त्याला प्रेफरन्स देणार. समजा त्यांचे डिग्रीचे मार्क सारखे, 10वीचे मार्क सारखे असतील तर मग 12वीचे मार्क कोणाला जास्त आहे त्यानुसार त्याचे मेरिट लावणार आहे. डिप्लोमा कोणी जास्त केलेला आहे किंवा बॅचलर ऑफ सायन्स असेल किंवा कुठल्याही एखाद्या एक्झाम मध्ये त्याला जर मार्क जास्त असेल, समजा दोघांना सुद्धा जर मार्क जास्त समजा इक्वल येत असतील तर त्याचे SSC चे मार्क पाहण्यात येतात, HSC चे मार्क, डिप्लोमाचे आणि बॅचलर ऑफ सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन सगळे मार्क ते कॅल्क्युलेट करून त्यानुसार मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. If the candidate reappears for the qualifying examination with all the subjects, then the marks obtained in the last examination shall only be considered. शेवटच्या एक्झामिनेशन मध्ये जे मार्क देण्यात आले होते तेच मार्क कन्सिडर होणार आहेत. त्यानंतर असाइनमेंट ऑफ मेरिट नंबर फॉर व्हेरियस कोर्सेस. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर डिग्री लेवलचे मार्क जर सारखेच आले 2 कॅन्डिडेटचे तर त्यांची SSC पाहण्यात येणार, 10वीचे, 12वीचे आणि डेट ऑफ बर्थ सुद्धा पाहण्यात येणार आहे. जो मोठा असेल एल्डर कॅन्डिडेट विल बी गिवन प्रिफरन्स. जो मोठा कॅन्डिडेट असेल त्याची डेट ऑफ बर्थ ही आधीची असेल अशा कॅन्डिडेटला त्या ठिकाणी
प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ऍडमिशन प्रोसिजर आहे. application form and information brochure of Dr. Bhabasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad PG admission 2020-21 will be available on the website. हे अवेलेबल झालेलं आहे. आपण त्याचं या ठिकाणी अवलोकन करत आहोत. The application form should be correctly filled online and the printed copy of the online application form along with the attached true copies of the valid document and proof of payment of fees should be submitted in person for verification at concerned department. अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही application form, registration form फिलअप केल्यानंतर ऑनलाईन फिलअप केल्यानंतर त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. त्यानंतर तुम्ही जे पेमेंट करणार आहात ऑनलाईन त्याची सुद्धा तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे. दोन्ही सोबत जोडून तुम्हाला त्या कन्सर्न डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी समजा तुम्ही बॉटनीला ऍडमिशन घेतलं असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला त्याची हार्ड कॉपी द्यायची आहे. इन एनी केस application form will not be considered for further processing if it is not received or received after the scheduled date and time due to any reason. समजा जर तुम्ही हार्ड कॉपी ते जमा केली नाही त्या डिपार्टमेंटला जाऊन तुमचं application रिजेक्ट होऊ शकतं. Applicants are required to fill separate application form along with the requisite fees for each faculty if they are interested in claiming the seat for different faculty. समजा वेगवेगळ्या कोर्सला तुम्हाला आपली ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे. समजा या कोर्सला नाही लागलं तर दुसऱ्या कोर्सला, दुसऱ्या नाही तिसऱ्या कोर्सला, असे 2-3 कोर्सला तुम्हाला जर रजिस्ट्रेशन तुमचं करायचं आहे तर तुम्हाला सेपरेट ऍप्लिकेशन करून सेपरेट फीस सुद्धा भरावी लागणार आहे. फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट PG कोर्स the eligible candidate aspiring for admission should apply by paying required fees. याचे 200 आहे जे जनरल कॅटेगरी आहे आणि 100 जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी. द ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फीस इज नॉट रिफंडेबल. ते तुम्हाला वापस मिळणार नाही किंवा ट्रान्सफरेबल सुद्धा नाही. कोणाच्या नावावरती ट्रान्सफर करता येणार नाही. द कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन ब्राउचर केअरफुली. हे आता इन्फॉर्मेशन ब्राउचर आपण काळजीपूर्वक वाचत आहोत. काही वेळेस काय होते, इन्फॉर्मेशन ब्राउचर व्यवस्थित न वाचल्यामुळं ऍक्च्युअल जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म आपण भरणार आहोत ते भरताना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अगोदर हे ब्राउचरचं अभ्यास करणं आवश्यक आहे. अप्लिकंट शाल ऑब्टेन द अप्लिकंट्स काउंटरफाईल कॉपी ऑफ द अप्लिकेशन फी. म्हणजे पेमेंटची जी काही फीस भरल्यानंतर जी रिसिप्ट आहे रिसिप्टची सुद्धा आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. अप्लिकंट इज रिक्वायर्ड टू सबमिट द प्रूफ ऑफ व्हॅलिड ट्रान्झॅक्शन पेमेंट of admission processing fees made without which the application form will not be accepted at the facilitation center. समजा जेव्हा तुमचे पहिला राऊंड सुरू होईल आणि त्या राऊंडच्या वेळेस तुम्हाला जर फीस भरायची असेल, तुमचं ऍडमिशन कन्फर्म तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा तुम्ही फीस भरलेलं एक व्हॅलिड डॉक्युमेंट त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ऑनलाईन फीस भरल्यानंतर ते पेमेंटची रिसिप्ट आपल्या येत असते त्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची. ऑल पेमेंट शुड बी मेड थ्रू ऑनलाईन मोड. सगळं जे काही पेमेंट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे असेल, ऑनलाईन ऍडमिशनचे सगळं पेमेंट हे तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. नो अदर मोड ऑफ पेमेंट शॅल बी परमिटेड. कुठल्याही डायरेक्ट कॅश देऊन तुम्ही म्हणत असाल मी कॅश देऊन ऍडमिशन करतो, अजिबात होणार नाही. फक्त ऑनलाईन मोडच पेमेंट त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार आहे. डॉक्युमेंट अटॅच्ड ट्रू कॉपीज लक्षात घ्या. जे काही तुम्ही BA असेल, BCom असेल, BSc असेल मार्क लिस्ट सगळ्या तुम्हाला झेरॉक्स करायचे आहेत. त्याच्यानंतर 10वी 12वीचे मार्क मेमो, डोमासाईल रहिवासी प्रमाणपत्र जे आहे हे सगळ्याचे झेरॉक्स तुम्हाला घ्यायचे आणि न विश्वासता त्याच्यावर अटॅस्टेशन करायचे आहे. तर लक्षात घ्या प्रत्येक डॉक्युमेंटचे तुमच्याकडे 10 ते 15 असे झेरॉक्स असू द्या. सगळ्या झेरॉक्सवर एकदाच कुठल्या कॉलेजच्या प्राध्यापकाकडे जाऊन त्यांच्याकडून तुम्ही अटॅस्टेशन करून घेऊ शकता. तर फक्त एक किंवा 2 सेट करू नका, सेट अनेक राहू द्या. कारण तुम्हाला कुठल्याही एकाच विषयाला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून भागायचं नाही. तुम्हाला तुमच्या BSc लेवलला समजा तुमचं बॉटनी, केमिस्ट्री, झुलॉजी विषय असतील तर त्या तिन्ही विषयाला तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म टाकून द्या. तिन्ही विषयाला तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म टाकल्यानंतर जर समजा बॉटनीला नाही लागली तर झुलॉजी तरी ऑप्शन राहील, झुलॉजीला नाही लागलं तर केमिस्ट्री तरी ऑप्शन आहे. म्हणजे तुमचं वर्ष वाया जाणार नाही, त्याची तुम्हाला खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर आपलं नॅशनॅलिटी, राष्ट्रीय प्रमाणपत्र आहे ते नॅशनॅलिटी सुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचे ड्युरिंग सबमिट द ऍप्लिकेशन फॉर्म फॅसिलिटेशन सेंटर कॅन्डिडेट मस्ट प्रोड्यूस ऑल रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन अँड इन सपोर्ट ऑफ सस्टेनिंग द क्लेम्स मेड देअर इन. समजा आता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्या सेंटरवर
समजा डिपार्टमेंट ऑफ बॉटनीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुमचा पहिल्या राऊंडला नंबर लागलेला आहे, तर तुम्हाला ऍडमिशन घेता वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावे लागणार आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळणार आहे. इफ कॅन्डिडेट इज अनेबल टू प्रोड्यूस ओरिजिनल सर्टिफिकेट, जर तुम्ही नाही दाखवू शकले ओरिजिनल सर्टिफिकेट, the facilitation center on account of admission already secured to some other institution, he or she shall produce a certificate from the head of the institution where he she has already taken the admission, indicating that he she has admitted to a particular course in the department particular date. Hence original certificate have been retained in the department. समजा तुम्ही जर एका ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे, तर त्या ठिकाणाहून तुम्हाला या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, he or she has been admitted to a particular course in the department on a particular date and hence original certificate have been retained in the department. त्या ठिकाणी जर तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्या अडकून पडले असतील तर त्या ठिकाणून तुम्हाला ते बोनाफाईड तसं आणावं लागणार आहे. त्यामध्ये असा उल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. याचं नेमकं फॉर्मॅट कसं आहे ते तुम्हाला अनेक्सर 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक्सर 4 या नोटिफिकेशनच्या शेवटी आहे. सगळे अनेक्सर हे शेवटी असणार आहे. The candidate shall produce the attested copies of the certificate duly attested by the head of the concern. म्हणजे तुम्हाला जेवढे काही डॉक्युमेंट रिक्वायर राहणार आहे, समजा रिझर्वेशन कॅटेगरीचे असतील तर त्यांना त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा त्या ठिकाणी ओरिजिनल सहित झेरॉक्स सहित तुम्हाला द्यावे लागणार आहे. मेरिट लिस्ट विल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी वेबसाईट, हे सांगितलेलं आहे. पीजी ऍडमिशन ही वेबसाईट तुमच्याकडे असू द्या, लिहून ठेवा किंवा कुठे कॉपी करून ठेवा. तसं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या नोटिफिकेशनची लिंक मी देणारच आहे. देयर शॅल बी 3 राउंड ऑफ ऍडमिशन ॲट कॅप लेवल अँड 1 राउंड ऑफ ऍडमिशन ॲट डिपार्टमेंट अँड कंडक्टेड कॉलेज लेवल. 3 राउंड असणार आहे. पहिला जो राउंड आहे तो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस जो राउंड आहे ऍडमिशनचा तो त्या डिपार्टमेंटला किंवा त्या कॉलेजला असणार आहे. समजा त्या कॉलेजला समजा पीजी कोर्स असेल, त्या कॉलेजला तुम्हाला तिथं पीजी कोर्स करायचा असेल तर त्या कॉलेजला ते राउंड होणार आहे. द कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली ऍडमिटेड विल बी कन्सिडर्ड फॉर बेटरमेंट ओनली वन्स थ्रू आउट द ऍडमिशन प्रोसेस. कुठल्याही 2 विषयाला तुम्हाला ऍडमिशन घेता येणार नाही. एकाच विषयामध्ये तुम्हाला पीजी करता येईल. तथापि तुम्ही रजिस्ट्रेशन अनेक विषयाला करू शकता. समजा एका विषयाला नाही लागले तर दुसऱ्या विषयामध्ये तुमचा क्लेम राहील. द बेटरमेंट मीन्स बेटर चॉईस ऑफ डिपार्टमेंट कंडक्टेड कॉलेज कोर्स. हे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे समजा एखाद्या कोर्सला नाही, एखाद्या विषयाला डिपार्टमेंटला कॉलेजला जर तुमचा नंबर नाही लागला एका विषयासाठी तर तुमच्याकडे दुसऱ्या विषयाचं ऑप्शन असावं. दोज कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी क्लेम वन बेटरमेंट ड्युरिंग ऍडमिशन प्रोसेस विल नॉट बी एलिजिबल टू पार्टिसिपेट इन सबसिक्वेंट ऍडमिशन राऊंड. समजा तुमचा आता बॉटनीला लागलेला आहे तर झुलॉजी आणि बॉटनीला तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर झुलॉजी म्हणा किंवा केमिस्ट्रीला त्या ठिकाणी तुमचा क्लेम संपेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट फॅसिलिटेशन सेंटर बाय द कॅन्डिडेट्स इन पर्सन. सगळे डॉक्युमेंट जे आहेत द फॅसिलिटेशन सेंटर इन चार्ज शॅल व्हेरीफाय द इन्फॉर्मेशन फ्रॉम द ओरिजिनल कॉपीज ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट अँड कलेक्ट द ड्युली साइन्ड अप्लिकेशन. म्हणजे त्या ठिकाणी त्या सेंटरवरचे जे काही अधिकारी असणार ते तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करणार आहे. फॅसिलिटेशन सेंटर इन चार्ज शॅल कन्फर्म कॅन्डिडेट्स अप्लिकेशन फॉर्म थ्रू ऑनलाईन सिस्टम अँड इश्यू द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट ऑफ अप्लिकेशन फॉर्म. खूप महत्वाचा आहे हे. हा जो 13वा पॉईंट मधला जो तिसरा पॉईंट आहे, तुम्ही तुमचा अप्लिकेशन फॉर्मची झेरॉक्स द्यायचीच आहे आणि त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे तिथल्या इन्चार्जला, सेंटर इन्चार्जला. तो सेंटर इन्चार्ज काय करेल, तुमचं अप्लिकेशन फॉर्म जे ऑनलाईन कन्फर्म करेल थ्रू ऑनलाईन सिस्टम अँड तुम्हाला काय देईल तो that issue the receipt come acknowledgement of application form. म्हणजे तुम्हाला ती रिसिप्ट देईल, यांचा असा फॉर्म आता आमच्या कॉलेजला किंवा आमच्या डिपार्टमेंटला आलेला आहे आणि यांचा अप्लिकेशन फॉर्म आम्ही आता स्वीकारलेले आहे, अशी एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुम्हाला देईल. आफ्टर द कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म इन्फॉर्मेशन कॅन नॉट बी चेंज बाय कॅन्डिडेट. अप्लिकेशन फॉर्म एकदा तुम्ही भरल्यानंतर तुम्ही परत ते चेंज करू शकणार नाही. इथं पहिला पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे. कॅन्डिडेट शॅल रिपोर्ट टू एनी कन्व्हिनियंट फॅसिलिटेशन सेंटर इन पर्सन. पर्सनली तुम्हाला जायचं आहे त्या सेंटरला आपलं ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी, अलॉंग विथ साइन प्रिंट आउट ऑफ अप्लिकेशन फॉर्म. अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे जे तुम्ही ऑनलाईन फिलअप केलेला असेल. अँड द रिक्वायर्ड ओरिजिनल डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग विथ 1 ट्रू कॉपी.
प्रत्येक सेंटरला जात असताना, फॅसिलिटेशन सेंटरला जात असताना तुम्हाला ओरिजिनल कॉपी घेऊन जावे लागणार, ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट घेऊन जावे लागणार आहेत आणि तुमच्या झेरॉक्स सुद्धा त्याचा एक सेट घेऊन जावा लागणार आहे. आफ्टर द हे झालेलं आहे. डिस्प्ले ऑर पब्लिशिंग प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स इफ एनी अँड डिस्प्ले ऑफ पब्लिशिंग, हे जे काय आहे त्याचं खाली डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट विल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाईट ऑफ द युनिव्हर्सिटी. मेरिट लिस्ट हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर लागणार आहे. तुमच्या काही तक्रारी असेल, हे तक्रारी सुद्धा तुम्हाला देता येतील. फायनल मेरिट लिस्ट सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवर लागणार आहे. त्यानंतर किती राऊंड होणार आहेत, 3 राऊंड होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक राऊंडला किती सीट भरल्या, किती सीट व्हॅकंट आहेत, या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवर राहणारच आहे. फिलिंग अप अँड कन्फर्मेशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म हॅव्हिंग द प्रिफरन्सेस ऑफ पीजी कोर्स ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अँड कंडक्टेड कॉलेज राऊंड फर्स्ट कॅन्डिडेट मे फिल इन मॅक्झिमम 25 चॉईसेस ऑफ कोर्सेस. तुम्हाला चॉईसेस द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत. कुठल्या कॉलेजला किंवा कुठल्या विषयाच्या डिपार्टमेंटला तुम्हाला इच्छुक आहात त्याचे तुम्हाला चॉईसेस द्यायचे आहे. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे सर्वात पहिला चॉईस तुमचा काय राहणार आहे, त्याच्यानंतर तिथं जर नंबर नाही लागला तर तुमचा दुसरा चॉईस काय राहणार आहे, असे करत करत तुम्हाला एकूण 25 चॉईस देण्याची मुभा या ठिकाणी विद्यापीठाने ठेवलेली आहे. In order to participate in the CAP, the central admission process, it is mandatory to fill the online option form for CAP round first. म्हणजे तुम्हाला राऊंड मध्ये भाग घ्यायचा असेल पहिल्या राऊंड मध्ये, तर तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर दुसरा पॉइंट, कॅन्डिडेट विल बी एबल टू फिल इन द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म थ्रू द लॉग इन. म्हणजे तुमचं जे लॉग इन आहे, आता लॉग इनच्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म म्हणा किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा त्या संदर्भातला सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. ते लॉग इन आयडी कसे क्रिएट करायचे, रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ बनणार आहे. इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट टू कन्फर्म द ऑनलाईन ऑप्शन फॉर्म बाय हिम ऑर हिम. म्हणजे तुम्हाला मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी आहे तुम्हाला ऑनलाईन ऑप्शन भरणे. After confirmation of option form, the candidate will not be able to change the option. एकदा तुम्ही दिले की तुमचं ऑप्शन तुम्हाला चेंज करता येणार नाही. तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड गुप्त ठेवावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅन्डिडेट शॅल कन्फर्म द सबमिटेड ऑनलाईन ऑप्शन फॉर्म हिमसेल्फ बाय री एंटरिंग ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड. जेव्हा तुम्हाला गरज असली तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी ओपन करू शकता तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून. The candidate can fill in minimum 1 and maximum 25 ऑप्शन, हे आधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे. त्यानंतर पुढचे अत्यंत महत्त्वाचे असे पॉइंट आहे. कॅटेगरी वाईज सगळे कॅप राऊंड, सेकंड राऊंड असेल, थर्ड राऊंड असेल, सगळे कॅटेगरी वाईज, व्हॅकंट सीट वाईज किंवा भरलेल्या सीट वाईज सगळेची इन्फॉर्मेशन विद्यापीठाच्या वेबसाईटवर लागणार आहे. त्यानंतर कंडक्ट ऑफ डिपार्टमेंट लेवल राऊंड, कंडक्ट ऑफ डिपार्टमेंट लेवल राऊंड, द सीट्स ऑफ अवेलेबल इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट असेल किंवा कुठलं कॉलेज असेल ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर राहणार आहे, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर फीसचा जो पॅटर्न आहे, डिटेल ऍडमिशनचा जो फीसचा पॅटर्न आहे, ट्युशन फीस असेल किंवा अन्य कुठली फीस असेल, हे अनेक्षर 5th मध्ये आहे, ते आपण पाहणार आहोत पुढे. त्यानंतर एचयू कॅन्डिडेट होम युनिव्हर्सिटीचे कॅन्डिडेट हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जे होम युनिव्हर्सिटीचे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी 80% जागा राहणार आहेत. जे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असेल, OHU अशांना 10% आहे. OS म्हणजे अदर स्टेट असेल त्यांच्यासाठी 10% आहे. अशा जागांची विभागणी केलेली आहे. Approval of merit list and the admitted candidate list. After completion of admission process, every institution shall submit the admission approval proposal to the postgraduate section. म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्यानंतर सगळ्या डिपार्टमेंटला विद्यापीठाने निर्देश दिलेले आहे की कन्फर्म झालेल्या ऍडमिशनची लिस्ट विद्यापीठाच्या पोस्ट ग्रॅज्युएशन विभागामध्ये जमा करायची आहे. त्यानंतर रिफंड ऑफ फीस आफ्टर कॅन्सलेशन ऑफ ऍडमिशन हे तितकंसं महत्वाचं नाही, त्यामुळे मी स्किप करत आहे. त्यानंतर डॉक्युमेंट काय लागणार, डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म सोबत कुठले डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत. SSC मार्क लिस्ट तुम्हाला द्यायचे आहे किंवा सर्टिफिकेट द्यायचे. SSC
या ठिकाणी SSC झाले तर HSC पाहिजे, म्हणजे 12वीची मार्कशीट आणि ते सर्टिफिकेट, बॅचलर डिग्रीचं मार्कशीट, सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्या ठिकाणी लिव्हिंग म्हणजे तुमची TC, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट, म्हणजे तुमचे राष्ट्रीयत्व, भारतीय राष्ट्रीयत्व असलेले नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला जोडावे लागणार आहे. आणि जर रिझर्वेशन कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला उपलब्ध करून द्यावे लागणार. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असेल त्याचं सर्टिफिकेट, EWS असेल इकॉनॉमिकली वीकर सेक्शन त्याचं सर्टिफिकेट, असे वेगवेगळ्या कॅटेगरीतले सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी विद्यापीठाने अप्लिकेशन फॉर्म सोबत जमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. स्पोर्ट पर्सन जर तुम्ही असाल, स्पोर्ट्स सर्टिफिकेट ऑफ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा तुम्ही ते जमा करू शकता. त्याला सुद्धा मार्क्स आहेत, त्याला सेपरेट मार्क्स आहेत. म्हणजे एखादा कॅन्डिडेट, समजा 2 कॅन्डिडेट आहेत, 1 आणि 2 नंबरचा कॅन्डिडेट असं मग गृहीत धरूया. 2 नंबरच्या कॅन्डिडेटला स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर 2 नंबरच्या कॅन्डिडेटचा त्या ठिकाणी त्या कोर्ससाठी नंबर लागून जातो. आता हे तुम्हाला म्हणत होतं अनेक्षरचे, त्या अनेक्षरचे आपण एक 5 मिनिटामध्ये सगळे अनेक्षर आपण संपवून शकतो. अनेक्षर फर्स्ट मध्ये या कोड दिलेले आहेत आपल्याला, जे ऍप्लिकेशन फॉर्म जे भरायचे आहेत ऑनलाईन, त्याचे कोड तुम्ही या ठिकाणी बघू शकता. समजा MSc बॉटनीला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी सब्जेक्ट कोड विचारतात आपल्याला, ऑनलाईन ऍप्लिकेशन भरत असेल तर सब्जेक्ट कोड MSc बॉटनीचा 2, अशा अनेक बऱ्याच विषयाचे सब्जेक्ट कोड या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यानंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स असेल, त्यानंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज असेल, अशा सगळ्या सब्जेक्टचे कोड या ठिकाणी अनेक्षर फर्स्ट मध्ये दिलेले आहे. तर आपण आता अनेक्षर सेकंडचं अवलोकन करूयात. अनेक्षर सेकंड मध्ये बघू शकता प्रत्येक विषयाच्या MSc म्हणजे PGच्या, MSc मॅथमॅटिक्स असेल, एन्व्हायरमेंटल सायन्स असेल, त्यांचे सँक्शन इनटेक कॅपॅसिटी किती किती आहे त्या त्या डिपार्टमेंटला. तर बघू शकता तुम्ही, बघा सँक्शन इनटेक म्हणजे कितीचा कोटा आहे त्या त्या डिपार्टमेंटला. MSc बायोकेमिस्ट्री असेल त्या ठिकाणी 22 सीट आहेत, पैकी 80% हे होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, 10% हे अदर दॅन युनिव्हर्सिटी, 10% अदर दॅन स्टेट, असे मिळून या ठिकाणी 22 टोटल इनटेक कॅपॅसिटी त्या ठिकाणी आहे. आणि MSc बॉटनीमध्ये 48 सीट आहेत, 80%, 10%, 10% असं त्याचा कोटा आहे. आणि या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. बघा, कॅटेगरी ज्या असतील या कॅटेगरीचं एवढ्या आहेत, आणि जनरल जे आहे त्याच्या 16 आहेत, असे एकूण 39, म्हणजे 39 सीट, 80 पैकी 39 सीट या होम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, आणि 5 आणि 4 या अदर दॅन युनिव्हर्सिटी आणि होम अदर दॅन स्टेट साठी आहे. असे अनेक कोर्सेस या ठिकाणी, अनेक कोर्सेसच्या ज्या इनटेक कॅपॅसिटी आहे, त्यानंतर कॅटेगरी वाईज या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी सुद्धा दिलेले आहेत अनेक्षर सेकंड मध्ये. तर या अनेक्षर सेकंडचं सुद्धा तुम्ही अवलोकन करू शकता. तर याला मी या ठिकाणी थोडस मिनिमाइज करतो. तर ड्युरेशन सुद्धा दिलेलं आहे, प्रत्येक कोर्सचे ड्युरेशन किती किती आहे, आणि त्या कोर्स ज्या ज्या डिपार्टमेंटला आहे त्या डिपार्टमेंटचे हेड, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्या नावानिशी त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर आपण थोडस हा अनेक्षर सेकंड आपला झालेला, अनेक्षर थर्ड झालेला आहे. अनेक्षर फोर्थ कडे आपण जाऊया. तर बघा, अनेक्षर फोर्थ झालेलं. अनेक्षर फोर्थ कसं, म्हणजे अनेक्षर 4 मध्ये फॉर्मॅट दिलेले आहेत तुम्हाला. जर समजा ग्रीव्हन्स म्हणजे तुमची तक्रार जर असेल, ते तक्रार किंवा नेमकं कुठल्या फॉर्मॅट मध्ये करायची आहे ते अनेक्षर 4 मध्ये दिलेलं आहे. हे अनेक्षर 4. Specimen certificate to be given by the head principal where candidate has already taken admission as per the cap allotment. cap allotment लेटरचा फॉर्मॅट आहे. समजा एकाहून जास्त डिपार्टमेंटला तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर अशा फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हे अंडरटेकिंग द्यावं लागणार आहे. हे आपण वर पाहिलं होतं. तर हे आता अनेक्षर 5 जे आहे, हे अनेक्षर 5 आहे. फीस फॉर द पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, म्हणजे नेमक्या फीस किती राहणार आहेत. कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अनलिटिकल केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, ह्या सगळ्या विषयाच्या ज्या एकूण ज्या फीस आहे, टोटल फीस या ठिकाणी या टोटल फीस आहे. आणि हे त्याचं विवरण, नेमकी फीस कशा कशासाठी आहे त्या. MSc ची जनरल फीस एवढी आहे 1541 जनरल फीस. आणि मग जसे जसे कोर्सेस आपल्याला वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात, जसे कोर्स बदलला तशी त्याची फीस सुद्धा बदलेल. समजा आर्ट फॅकल्टीची, ह्युमॅनिटीजचं तुम्हाला जर घ्यायचं असेल ऍडमिशन,
एक आपण उदाहरणादाखल या ठिकाणी घेऊ शकतो. जिओग्राफीला घ्यायचं असेल तर त्याची फीस 5,241 आहे. तर हे ऍडमिशन फीस ज्या आहेत ह्या अनेक्षर 5th मध्ये दिलेल्या आहेत. इंटरडिसिप्लिनरीच्या काही ज्या कोर्सेस आहेत त्याचे सुद्धा फीस या ठिकाणी दिलेले आहेत. तर हे थोडंसं स्किप करून पुढे घेतो. पुढचं आपण अनेक्षर पाहूयात. प्रोफॉर्मा काय दिलेले आहेत बघा. फॉर डिफेन्स फॉर सन्स अँड डॉटर्स ऑफ डिफेन्स सर्व्हिस पर्सनल याचं सुद्धा सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुमचं मार्क्स तुम्हाला मिळतात आणि त्या ठिकाणी तुमचा प्रिफरन्स ऍडमिशनसाठी प्रिफरन्स त्या ठिकाणी गृहीत धरला जातो. असे वेगवेगळे अनेक्षर या ठिकाणी आहेत. या अनेक्षरचं तुम्ही अवलोकन करावं, त्याचा तुम्ही अभ्यास करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पीजी साठीचे जे ऍडमिशन जे आहे, जे विद्यार्थी पर्सनली एबल असेल, समजा अपंग काही विद्यार्थी असतील, दिव्यांग विद्यार्थी त्यांना आपण म्हणून, त्यांनी सुद्धा त्यांचं सर्टिफिकेट या ठिकाणी जमा करायचं आहे. तर तुम्हाला त्या कोट्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पीजी कोर्सेसच्या संदर्भातलं हे जे नोटिफिकेशन आहे, हे जे ब्रॉचर आहे, त्याचा आपण डिटेल या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकी जी ऑनलाईन पीजी ऍडमिशनची ही जी प्रोसिजर आहे, लॉग इन करावं किंवा रजिस्ट्रेशन कसं करावं, रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे अप्लिकेशन फॉर्म कसा भरावा, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर राज बॉटने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.